नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 वर चर्चा करणार आहोत, कारण गणित भाग 2चा पेपर आज झालेला आहे. खूप छान गेला तुम्हाला. आपण कालचं जे लेक्चर घेतलं होतं रात्रीचं, जवळपास त्याला 1 लाखापेक्षा 1.25 लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाल्या आणि जवळपास 20 मार्कापेक्षा अधिक, त्या 2 तासाच्या लेक्चरमधले 20 मार्कांपेक्षा अधिक गुणांचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला आपल्या पेपरमध्ये आले होते. आणि बाकी तुम्ही इतर प्रश्नांची तर तयारी केलेलीच असेल आणि खूप सारे प्रश्न आले होते इतर सुद्धा. तर विज्ञानचे सुद्धा खूप इम्पॉर्टंट मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. विज्ञान भाग 1 वरती. विज्ञान भाग 1चा पेपर नेमका कसा असतो, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे तुम्ही समजून घ्या. कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात, त्याचबरोबर तुम्हाला उदाहरणं जी आहेत ती कशी विचारली जातात, कुठे विचारली जातात, या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नोट्स देणार आहे. विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2च्या इम्पॉर्टंट नोट्स आणि इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पटकन जाऊयात पुढे मित्रांनो. नेमक्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करूयात. विज्ञान भाग 1 मध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर ही आजची व्हिडिओ आणि आत्ताची चर्चा तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा मित्रांनो, जर तुम्ही विज्ञान भाग 1चा जर तुम्ही विचार केला तर विज्ञान भाग 1 मध्ये कुठल्या प्रकरणाला किती मार्क आहेत बघा. गुरुत्वाकर्षण जे प्रकरण आहे 5 मार्काला आहे. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण 6 मार्काला आहे. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे 6 मार्क. विद्युत धारेचे परिणाम 6 मार्क. उष्णता 5 मार्क. प्रकाशाचे अपवर्तन 4 मार्क. भिंग व त्याचे उपयोग 6 मार्क. धातू विज्ञान 6 मार्क. कार्बनी संयुगे 6 मार्क. 7 मार्क. अवकाश मोहीम 5 मार्क. म्हणजे लक्षात घ्या कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न. याचा तर मी तर म्हणतो तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो, कारण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कुठल्या प्रश्नाला किती मार्क आहे, हे कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. म्हणजे एखाद्या मुलाचा काहीच अभ्यास झाला नाही तर त्यांनी काय करायचं, कुठल्या प्रकरणावर जास्तीत जास्त मार्काचे प्रश्न विचारले जातात त्या प्रकरणाचा तो सराव करू शकतो आणि चांगलं प्लॅनिंग करू शकतो. आणि ज्यांना आउट ऑफ मार्क मिळवायचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे नियोजन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे समजून घ्या कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा या ठिकाणी बघा, लक्षात घ्या की आपल्याकडं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघा. प्रश्न क्रमांक पहिला जो आहे, लक्षात घ्या, पहिल्या प्रश्नात तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात. कोणी असलं तरी त्याला 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात. सर कसे, तर बघा प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये अ आणि ब एकूण 10 प्रश्न असतात. याच्यामध्ये पहिल्यातला अ आणि ब 10 प्रश्न. आता या प्रत्येक प्रश्नावर मी डिटेल्समध्ये पुढच्या स्लाइडमध्ये चर्चा करणार आहे. प्रश्न दुसरा जो आहे तो त्याच्यामध्ये शास्त्रीय कारणे असतात. 3 पैकी तुम्हाला कुठलीही 2 लिहायचे असतात. प्रश्न दुसरा जो आहे यामध्ये दुसऱ्यातला आ, म्हणजे दुसऱ्यातला अ शास्त्रीय कारणे आणि दुसऱ्यातला आ जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सोडवायची असतात. म्हणजे 5 प्रश्न दिले असतात, त्या 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरं सोडवायची असतात. प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला 8 प्रश्न असतात 3-3 मार्कांचे, त्याच्यातले तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे असतात. आणि चौथ्यामध्ये 5 गुणांचे प्रश्न असतात 2, त्याच्यापैकी 1. मग आता हे 5 गुणांचे प्रश्न नेमके कुठले असू शकतात, 3 मार्कांचे प्रश्न कसे विचारले जातात, 2 मार्कांचे, 1 मार्काचे ते प्रश्न कसे विचारले जातात, यावर आता डिटेल्समध्ये चर्चा करूयात. बघा म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला बरं पडेल. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ जो आहे ना, अ मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. पहिल्यातला अ सोपा असतो सगळ्यांना. आणि या अ मध्ये एकच मिनटं आपण जरा फोकस सेट करू, कारण काही मुलांना व्यवस्थित दिसत नाहीये. 1 मिनटं. हां, आता दिसेल सगळ्यांना व्यवस्थित. ओके. तर पहिल्यातला जो अ आहे त्याच्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात, परंतु पहिल्यातला ब जो आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला बघा गटातील शब्द वेगळा ओळखा या प्रकारचा प्रश्न असेल, त्याच्यामुळे यांची तयारी करायची. सहसंबंध ओळखा, जोडी जुळवा, चूक बरोबर, नावे लिहा, आकृतीवर आधारित प्रश्न. तर असे छोटे छोटे प्रश्न विचारले जातात 1-1 मार्कांचे. त्याच्यामुळे इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. या प्रश्नात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळण्याची संधी आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ 5 आणि ब 5 असे मिळून तुम्हाला 10 मार्क या ठिकाणी मिळू शकतात. ठीक आहे. काही जुन्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही अभ्यासल्या तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता येतील. आणि पुस्तकांचं वाचन खूप महत्त्वाचं असतं. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ जो आहे त्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, बघा येथे 3 पैकी 2 उपप्रश्नांची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे. म्हणजे इथं तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील आणि 3 पैकी तुम्हाला दोघांची उत्तरं लिहायची आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला 4 मार्क मिळू शकतात. यात किमान एक उपप्रश्न रसायनशास्त्राशी संबंधित असेल व किमान एक उपप्रश्न भौतिकशास्त्राशी संबंधित घटकावर असेल. म्हणजे रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राशी संबंधित इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचा मुद्दा जर तुम्ही बघितला, प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ब, याच्यामध्ये काय असतं बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं. 5 पैकी तुम्हाला 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची. म्हणजे मागे दुसऱ्यातला अ जो आहे तो कारणे द्या असतो
आणि ब जो आहे त्याच्यामध्ये 5 प्रश्न असतील, त्यापैकी 3 विचारले जातील, 3 लिहायचे. याच्यात काय असतं, गणित असू शकतं, तुम्हाला शाब्दिक उदाहरणं जी असतात ती गणित असू शकतात. त्याच्यानंतर नियम लिहा, व्याख्या लिहा यासारखे प्रश्न असू शकतात. म्हणजे नियम लिहा, व्याख्या लिहा, म्हणजे डोबे-रायनरच्या त्रिकांचा नियम लिहा, न्यूलँडच्या अष्टकांचा नियम लिहा, अशा प्रकारचा नियम येऊ शकतो. टिपा लिहा येऊ शकतं, रासायनिक अभिक्रिया लिहायला तुम्हाला येऊ शकतं, एखादा प्रवाह तक्ता असेल तो पूर्ण करायला विचारला जाऊ शकतो, फरक स्पष्ट करा, गुणधर्म, वैशिष्ट्ये, उपयोग या प्रकारचा प्रश्न येतो, आणि उदाहरणे द्या, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्यातल्या ब मध्ये विचारले जाऊ शकतात. ओके. त्याच्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 3 जो आहे, या तिसऱ्यात जर आपण बघितलं तर तिसरा प्रश्न सगळ्यात इम्पॉर्टंट, कारण तो जास्त मार्काला आहे. साधारणतः 15 मार्काला हा प्रश्न आहे. आता या प्रश्नामध्ये 3-3 मार्काला जरी प्रश्न असले तरी हे खूप सोपे असतात. कसं असतं, मोठे प्रश्न कमी असतात. म्हणजे 3 मार्काला जरी प्रश्न विचारला तरी त्याच्यामध्ये असतं खालील व्याख्या लिहा, मग 3 व्याख्या दिल्या जातील, म्हणजे 1-1 मार्काचे 3 व्याख्या. मग याच्यासाठी तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी पुस्तक वाचणं गरजेचं आहे. पुस्तकातल्या सगळ्या महत्त्वाच्या व्याख्या, संकल्पना आपण समजून घेणं गरजेचं आहे. याच्यात बघा गणितीय उदाहरणे, नियम असतील, टिपा लिहा असतील, रासायनिक अभिक्रिया, प्रवाह तक्ता दुसऱ्या प्रश्नासारखंच आहे, फक्त वेटेज थोडासा जास्त आहे. म्हणजे इथे तुम्हाला 15 मार्क असतात, म्हणजे 8 पैकी तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहावी लागतात. ठीक आहे. आणि याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 जो आहे शेवटचा, हा प्रश्न बघा, याच्यामध्ये काय माहितीये का, या प्रश्नामध्ये जास्तीत जास्त आकृतीवर आधारित प्रश्न असतात बऱ्याचदा. म्हणजे प्रश्न जरी 5 मार्काचा असला तरी कधी कधी त्या एका प्रश्नामध्ये 5 छोटे छोटे प्रश्न असू शकतात. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो पण सोपा असतो. म्हणजे याच्यात किमान एक उपप्रश्न, ठीक आहे, बाकीच्या गोष्टी असू द्या, पण आकृती काढून स्पष्टीकरण करा. उदाहरणार्थ दूरदृष्टिता म्हणजे काय, आकृती काढा आणि त्याचं स्पष्टीकरण द्या, अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो. एखादी अपूर्ण आकृती दिली जाईल, तिला पूर्ण करायला सांगितलं जाईल, स्पष्टीकरणासहित म्हणजे स्पष्टीकरणासहित वर्गीकरण करा, अशा प्रकारचा प्रश्न इथं असू शकतो. परिच्छेदावर आधारित, मग एखादा पॅसेज दिला जाईल, परिच्छेद दिला जाईल आणि त्याच्यावर आधारित जर प्रश्न आला तर इथं तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. खूप सोपा असू शकतो. एखादा अपूर्ण तक्ता तुम्हाला दिला जाऊ शकतो, तो अपूर्ण तक्ता पूर्ण करायला सांगितलं जाऊ शकतो, आणि सविस्तर उत्तर असेल आणि त्याचबरोबर संकल्पना चित्र तयार करा, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो. तर एकंदरीत अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, याच्यामध्ये मग नेमके कुठले प्रश्न असू शकतात, तर त्या नोट्स मी तुम्हाला आता शेअर करतो. म्हणजे नोट्स खूप इम्पॉर्टंट आहेत, तर त्या नोट्स आता मी तुम्हाला शेअर करतो. त्यासाठी आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊ. तर पटकन आता आपल्याला या ठिकाणी नोट्स बघायच्या आहेत. तर पटकन मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे या नोट्स तुम्हाला बघता येतील आणि कशा प्रकारे या सगळ्या नोट्स बघायच्या. एकाच मिनिटामध्ये आपण बघूयात, 1 मिनिट फक्त. हां, तर बघा, हां, एकच मिनिटात. तर ह्या नोट्स ज्या आहेत त्या आपण आता बघून घेऊयात कशा प्रकारे आहेत आपल्याकडं. तर सुरुवातीला त्यासाठी आपल्याला गुगलला जावं लागणार आहे. गुगल, 1 मिनिट, जरा गुगलला जाऊन हे बघतो. ओके. तर ह्या नोट्स कशा डाउनलोड करायच्या ते बघू. फक्त 1 मिनिट द्या मला, जरा थोडंसं सेटिंग थोडीशी आपण जरा हे करूयात. एकच मिनिट. हां, ओके 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 ओके. हां, तर बघा, हा ओके आले. तर तुम्हाला गुगल दिसत असेल बरं का, इथं गुगल दिसत असेल. तर ह्या नोट्स ज्या आहेत विज्ञानाच्या सगळ्या इम्पॉर्टंट नोट्स आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी गुगलला तुम्ही जायचं आहे आणि गुगलला जाऊन तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करायचं. जुन्या प्रश्नपत्रिका हे मराठीत टाईप केलं तरी चालेल, इंग्लिशमध्ये टाईप केलं तरी चालेल, आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यावर इथं बघा 10वी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिकावर याल, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीच्या इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केलं की इथे बघा तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी इथं खाली स्क्रोल करत आलात. मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित पेपर झाले. आता विज्ञान भाग 1 आणि 2च्या सगळ्या महत्त्वाच्या नोट्स आणि प्रश्नपत्रिका आहेत. भाग 1च्या हव्या असतील तर भाग 1वर क्लिक करायचं. भाग 1वर क्लिक केलं की बघा या ठिकाणी आता नोट्स येतील तुम्हाला. इथं भाग 1च्या बघा सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका, मार्च 2020ची, नोव्हेंबर 2020ची, मार्च 23, मार्च 24 आणि महत्त्वाच्या नोट्स. तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर प्रश्नपत्रिकांवर क्लिक करा. नोट्स हव्या असतील तर नोट्सवर जर क्लिक केलं तर इथे बघा तुम्हाला या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या मिळतील आणि या नोट्सचा तुम्ही अभ्यास करा. जर तुमच्याकडे कुठल्याही नोट्स नसतील तर या नोट्सचा नक्कीच अभ्यास करा, फायदा होईल. बघा मित्रांनो, जर तुमच्याकडे नोट्स नसतील तर या नोट्सचा तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला फायदा होईल. तर अशा प्रकारे तुम्ही गुगलला जा. तुमच्याकडे ऑलरेडी नोट्स असतील पण या नोट्सचा अभ्यास करा. हा झाला की नंतर तुम्ही तुमच्याकडे ज्या काही अवेलेबल नोट्स असतील त्याचा पण अभ्यास करू शकता. पण विज्ञानचा अभ्यास जो आहे तो पुस्तक वाचल्याशिवाय होत नाही. त्याच्यामुळे पुस्तक जर वाचलं नसेल तर थोडीशी गंभीर समस्या आहे. पण ठीक आहे, आता सध्याच्या लेवलला तुम्ही या नोट्सचा अभ्यास करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा
नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि लवकर जा गुगलवरती आणि टाईप करा जुन्या प्रश्नपत्रिका आणि त्या आपल्या वेबसाईटवरती जाऊन सगळ्या महत्त्वाच्या नोट्स डाउनलोड करा. बाय, धन्यवाद.